भाग्यश्रीच्या शाळेतील प्रेमाला फुटला उमाळा, दीपकच्या साथीने पती अरुणचा दाबला गळा। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात विवाहबाह्य संबंधातून पतीच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तो गाढ झोपेत गेल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे। त्यानंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करण्यात आला। मात्र मोबाईलवरील चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलच्या पुराव्यामुळे सुमारे 2 महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला। इंडी पोलिसांनी या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे। इंडी शहरातील अरुण कुमार बडिगेर यांचा विवाह 5 वर्षांपूर्वी अफजलपूर तालुक्यातील मनोर येथील भाग्यश्री हिच्याशी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झालेला होता। त्यांना एक मुलगी आहे। अरुण कुमार इंडी येथे सुतार काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांचा संसार सुखामध्ये सुरू होता। भाग्यश्री दिसायला सुंदर होते, बोलकी होते, हसरी समाधानी बायको मिळाल्याने अरुण कुमार तिच्यावर प्रेम करत होते। मात्र काही महिन्यांपासून तिच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला। ती सतत मोबाईलवर बोलत असे, तासनतास चॅटिंग करत असे आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू लागली। तिच्या या वागण्याचा संशय आल्याने अरुण कुमारने विचारणा केली। तेव्हा ती भांडण काढून माहेरी निघून गेली। त्याने तिची समजूत काढून परत आणले, पण तिच्या वागण्यामध्ये काही फरक पडला नव्हता। त्यामुळे वाद होत होते। वाद झाला की ती माहेरी जात होते, तो पुन्हा तिला परत घेऊन येत होता। तिच्या या वारंवार माहेरी जाण्यामुळे त्याला संशय आला। आता त्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। तेव्हा त्याच्या लक्षात आले की भाग्यश्रीचे माहेरातील दीपक नावाडे याच्याशी लग्नाआधीपासूनच प्रेम संबंध होते आणि लग्नानंतरही ते सुरूच होते। दोघे शाळेत एकत्र शिकत असताना त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते। ही बाब लक्षात आल्यानंतर अरुण कुमारने पत्नीला जाब विचारला आणि सासू सासऱ्यांनाही सांगितले। मात्र त्यांनी मुलीची बाजू घेतल्याने भाग्यश्री निर्धास्त झाली। तिला आता कशाचीच तमा उरली नव्हती। याच कारणातून भाग्यश्री आणि अरुण कुमार यांच्यातील वाद वाढत गेले। पत्नी बदफैली निघाल्याने अरुण कुमार निराश झाला। त्याला काहीच सुचेना। त्यातून तो दारूच्या आहारी गेला। नशेमध्ये तो घरी आला की पत्नीशी भांडण करू लागला। आधीच भाग्यश्री दीपकच्या प्रेमामध्ये पागल झाली होती। आता तर नवरा दारू पिऊन भांडून लागल्याने तिला कारणच मिळाले। ती प्रियकर दीपकच्या अधिक जवळ जाऊ लागली। ती दीपकला पतीपासून वेगळे होऊन त्याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगत होते। दीपकही तिच्याशी लग्न करण्यास तयार होता। मात्र त्याला अरुण कुमार आणि मुलगी हे अडथळे वाटत होते। त्यावर भाग्यश्रीने पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा प्रस्ताव मांडला। दोघांनी मिळून अरुण कुमारचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा कट रचला। दिनांक 5 मे 2026 रोजी रात्री भाग्यश्रीने मुद्दाम पतीशी भांडण केले। अरुण कुमार दारूच्या नशेमध्ये होता। तो नशेमध्ये असल्याची संधी साधत तिने त्यांच्या जेवणामध्ये झोपेच्या 5 ते 6 गोळ्या मिसळल्या। दारू आणि गोळ्यांच्या प्रभावामुळे त्याला गुंगे आले। तो अगदी बेशुद्धासारखा निश्चित पडला होता। हे पाहून भाग्यश्रीने प्रियकर दीपकला फोन करून माहिती दिली। अरुण काही सकाळपर्यंत उठत नाही, तू लवकर ये असे तिने सांगितले। त्याप्रमाणे पहाटे दीपक तिच्या घरी आला। तो आल्यावर दोघे अरुण कुमार झोपलेल्या खोलीमध्ये गेले। भाग्यश्रीने पतीचे पाय पकडून धरले तर दीपक त्याच्या छातीवर बसला। त्याने दोन्ही हातांनी अरुण कुमारचा गळा आवळण्यास सुरुवात केली। श्वास कोंडल्याने अरुण कुमार धडपडू लागला, पण त्याचे पाय पत्नीनेच दाबून धरले होते। तर तिचा प्रियकर त्याच्या छातीवर बसलेला होता, त्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हते। काही वेळातच अरुण कुमारचा मृत्यू झाला। त्यानंतर भाग्यश्रीने दीपकला घरातून बाहेर पाठवले। सकाळी भाग्यश्रीने आरडाओरडा करून शेजारी आणि नातेवाईकांना बोलावले। रात्री दारू पिऊन झोपलेल्या अरुण कुमार यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला असावा असे तिने सांगितले। नातेवाईकांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि वैद्यकीय तपासणी न करता अंत्यसंस्कार उरकले। पतीच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीचे वागणे अधिक संशयास्पद वाटू लागले। दरम्यान तिने शेजाऱ्यांच्या मोबाईलवरून दीपक सोबत केलेल्या व्हिडिओ कॉलचे
स्क्रीनशॉट एका नातेवाईकाच्या हाती लागले। त्यातून तिच्या प्रेम संबंधाची माहिती समोर आली। त्यामुळे नातेवाईकांना अरुण कुमारच्या मृत्यूबाबत शंका आली आणि त्याने इंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच इंडी पोलिसांनी भाग्यश्रीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान सुरुवातीला तिने टाळाटाळ केली, मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली। लग्नाआधीपासूनच दीपक सोबत प्रेम संबंध असल्याचे आणि पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तिने मान्य केले। यानंतर पोलिसांनी दीपक नावाडीला ताब्यात घेतले। त्याने प्रेम संबंध आणि खुनातील सहभाग मान्य केला। मयत अरुण कुमार बडिगेर वय वर्ष 28 यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून इंडी पोलिसांनी पत्नी भाग्यश्री बडिगेर वय वर्ष 23 आणि प्रियकर दीपक नावाडे वय वर्ष 25 यांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला। दोन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून जिल्हा कारागृहामध्ये रवाने केले। या प्रकरणाचा पुढील तपास इंडी शहर पोलीस करत आहेत।